नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. हिरेकोडी येथील नंदी पर्वत आश्रमाचे आचार्य कामकुमार नंदी महाराजांच्या हत्येप्रकरणी चिकोडी पोलिसांनी आरोपींकडून जैन मुनी कामकुमार महाराज यांची वैयक्तिक डायरी जप्त केली आहे. त्यामुळे या खून प्रकरणाच्या तपासाला वेगळी दिशा प्राप्त होण्याची शक्यता आहे. मुनींच्या खून प्रकरणातील आरोपी नारायण माळी आणि हसन ढालायत यांनी जैन मुनींची वैयक्तिक डायरी जाळल्याची कथा तयार केली होती. नुकतेच आरोपींनी डायरी जाळली असल्याचे सांगितले होते. या जागेला पोलिसांनी भेट देऊन रक्ताळलेले कपडे व डायरीची राख ताब्यात घेतली होती. ती राख फॉरेन्सिक सायन्स इन्स्टिट्यूटला पाठवण्यात आली होती, पण त्यात डायरीचा अंश नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कारवार येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालयातर्फे पेडियाट्रिक व्हेंटिलेटरची सोय उपलब्ध असलेली रुग्णवाहिका उपलब्ध होऊ न शकल्यामुळे आज 3 महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाला. दरम्यान नातेवाईकांनी केलेला आक्रोश पिळवटून टाकणारा होता. नागरिकांनी मुलाचा मृतदेह घेऊन रुग्णालयासमोर निदर्शने केली. महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे घटप्रभा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून सलामवाडी येथील घटप्रभा नदीवर वसलेले ग्रामदैवत भावेश्वरी मंदिर पाण्याखाली गेले आहे. 2019 मध्येही अतिवृष्टीमुळे पूर्ण मंदिर पाण्यात बुडाले होते. 2022 मध्ये मंदिरासमोरील काही भाग कोसळून बरेच नुकसान झाले. तसेच प्रसाद बनवण्यासाठी उभारण्यात आलेला हॉल पण वाहून गेला. प्रशासनाने मात्र याबाबत कोणतीही मदत केली नाही. त्यामुळे या ठिकाणी घाट मंजूर करून द्यावा अशी मागणी नागरिकातून होत आहे. भाग्यनगर 10वा क्रॉस येथे गेल्या 4 दिवसांपासून मोबाईल दुकानासमोर आसरा घेतलेल्या निराधार वृद्धाला सामाजिक कार्यकर्ते संजय पाटील यांनी निवारा केंद्रात दाखल केले. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सदर वृद्ध गेले 4 दिवस भर पावसातच झोपत होता. पावसाचा जोर वाढल्यामुळे त्या वृद्धाचे सर्व साहित्यही भिजले होते. त्याची अवस्था पाहून एजी स्टोअरचे मालक गीतेश पाटील यांना त्यांची दया आली आणि त्यांनी त्याला आसरा दिला. तसेच त्याच्या जेवणाची सोय केली. अनगोळ परिसरातील संत मीरा शाळा मार्गावरील रस्ता गेल्या 7 ते 8 महिन्यापासून खोदून ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या मार्गावर आता खड्डे पडले असून संपूर्ण रस्ता चिखलमय बनला आहे. शाळेला जाणाऱ्या मुलांना तसेच या परिसरातील नागरिकांना वाट काढणंही मुश्किल बनलं आहे. तसेच या चिखलात दररोज वाहने अडकून पडत असल्याने छोटे मोठे अपघात घडत आहेत. कणकुंभी भागात गेल्या 3-4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून आज 120 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आज दिवसभर झालेल्या पावसामुळे माऊली परिसराला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले असून चिगुळे गावचा संपर्क रस्ता बंद झाला आहे. तसेच मलप्रभा नदीला महापूर आल्याने देवाची खट्टी, तोराळी, गोल्याळी, तळावडे तसेच बेल्लूर, बेटगिरी या संपूर्ण गावांचा संपर्क बंद झाला आहे. एकेकाळी शहराचे वैभव असणाऱ्या व अनेक घटनांच्या साक्षीदार असणाऱ्या रिसाल गल्लीतील महानगरपालिकेच्या जीर्ण इमारतीच्या देखभालीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. सध्या त्यामध्ये तहसीलदार कार्यालयाचा कारभार सुरू असला तरी देखरेखी अभावी अनेक ठिकाणी गळती लागून गैरसोय झाली आहे. याकडे अधिकाऱ्यांकडूनही दुर्लक्ष करण्यात आले आहे. बेळगाव शहरात गेले 2 दिवस पावसानं दमदार हजेरी लावली आहे. दरम्यान आज उद्यमबाग व कोर्ट परिसरात पाणी साचले होते. त्यामुळे वाहतूक संथ गतीने सुरू होती. हिरेकोडी येथील नंदी पर्वत आश्रमाचे आचार्य कामकुमार नंदी महाराजांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. याच्या निषेधार्थ देशभरातील जैन मुनींनी मूक मोर्चाद्वारे दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान आज कोल्हापूर जैन मठाचे महास्वामीजी श्री लक्ष्मीसेन महाराजजी यांनी जैन मुनींच्या हत्येतील दोषींना कठोर शिक्षा देण्याबरोबर जैन मुनींना संरक्षण देण्याची मागणी केली. या संदर्भात आयुक्त नितेश पाटील यांना निवेदन सादर करण्यात आले. गत 48 तासांपासून परिसरात संततधार पाऊस होत असल्याने बळीराजासह सर्वांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे. 17 ते 20 जुलैपर्यंत हुक्केरी तालुक्यातील 9 पर्जन्य मापन केंद्रात सरासरी 50.93 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती पर्जन्यमापन अधिकाऱ्यांनी दिली. तसेच पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे
हिरण्यकेशीच्या पाणी पातळीत गुरुवारी 2 फुटांनी वाढ झाली आहे, तर हिडकल जलाशयात 22,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने कोकणातून येणाऱ्या पाण्याची वाढ झाली आहे. 19 रोजी दुपारी कुर्ली बंधाऱ्यावर पाणी आले आहे, त्यामुळे सदर रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला आहे. परिणामी वाहनधारकांना पर्यायी मार्गाचा आधार घ्यावा लागत आहे. चिखली परिसरातील लोकांना कागल MIDCला जाण्यासाठी हा पर्याय मार्ग आहे. तो मार्ग सध्या बंद झाल्याने गैरसोय होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात विकास करण्यात आलेल्या रस्त्यावरील चेंबरमध्ये कार अडकल्याची घटना गुरुवारी घडली. यामुळे कारधारकांची चांगलीच तारांबळ उडाली. नागरिकांच्या मदतीने कार बाहेर काढण्यात यश आले. पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी गोकाक फॉल्सला विशेष बसची सुविधा देण्यात आली आहे. 27 ऑगस्टपर्यंत ही बस सेवा उपलब्ध होणार आहे. महिन्यातील 2रा व 4था शनिवार व दर रविवारी आणि शासकीय सुट्टीच्या दिवशी ही बस सेवा मध्यवर्ती बस स्थानकातून सकाळी 9 वाजता गोकाक आणि आंबोलीला धावणार आहे. हिडकल डॅम, गोडचिनमलकी, गोकाक फॉल्स या पर्यटन स्थळांना भेट देऊन पुन्हा सायंकाळी माघारी फिरणार आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.